हरी कापान याची कपिनंदन का लागले विलंबन नकळे काही झाले विघ्न राक्षसी छळून मारिला. आवडी गाता रामायण श्रीराम सुखावे आपण वक्त्या निर्षय जन्म मरण सुरते संपूर्ण ब्रह्मवती गौरीपुत्र गजानन कौशल्यपुत्र अंजनी पुत्र हनुमंतराय. कथेचं वर्णन बरचसं केलंय. जसे सद्गुरु मोतीराम महाराज हनुमंतराय तुम्ही जमलेल्या सगळ्या माता भगिनी संत चरणी ह्या सगळ्या महाराजांच्या जशी बुद्धी हनुमंतराय देतील मोतीराम महाराज देशील जशी सोडण्याचा प्रयत्न करू. इकडं आता रात्र संपत आली जवळ प्रभूला चिंता लागली. राम प्रभू म्हणू लागले माझ्या हनुमंतरायाला तिकडे छळून तर मारलं नसन राक्षसाने काय केलं असावा की सगळा पर्वताची चुकला आणि पर्वता अंतराशी गेला की जाताची मार्ग भुलला वेडावला कपिंद्र. माझा हनुमंत जाते वेळेस का रस्ता भुलला असेल का वेळ लागला असेल का 12,04,040 कोस जायचं होतं म्हणून रस्ता विसरला असेल का काय झालं असावं. हे त्याची गेला पर्वत ही टाकीला औषधेची नोळकेची वहिला की डोळा लागला पर्वती. का माझ्या हनुमंतरायाला औषधी ओळखू आल्या नसतील का डोळा लागला असेल का झोप लागली असेल. हनुमंतरायाला डुकली आला का आमच्यासारखे होते का लाईट गेल्यावर बसायला. हनुमंतरायाला चिंता करायची गरज नव्हती. महिला मंडळ जागी आहेत की नाही आवाज सपात होते सगळ्याची. नाही आता आमची संख्या जास्त आहे ना जिसकी संख्या भारी उसकी दादागिरी आमचीच आहे ना. आता महिला मंडळ मला झोपलेलं आहे दिसेना तर जागी दिसेना. काय टेन्शन नाही. काय म्हणायचं हनुमंतराय राक्षस कोणी निमले ते ही माया केली बहुता गौन पाडलाय हनुमंत कपिनाथ विटंबिला. माझ्या हनुमंतरायाला का कपट केलं असेल का राक्षस मायावी होते कपटी होते कपट करून माया केली असेल का कशामुळे हनुमंतरायाला नाहीत विचार. तो हे नभे राक्षसाशे ना कळे सर्वता मायेशी जेंतो नि माया राक्षसे निज कार्याशीला दिलं. पुन्हा देव विचार करू लागले. भगवंत बोलत असताना म्हणू लागले माझा हनुमंतराय अहो ते मायावी नाही त्या कपटी राक्षसाला गुंती पडणारा नाही. अहो माझा हनुमंतराय सुज्ञ आहे. काय म्हणू लागले औषधी ते राखत गंधर्वासती ते ती देखील कपिनाथ औषधी घेत पर्वती. तिथं साध्या आपल्या घराला सिक्युरिटी चांगल्या लोकांची आपले नाही बरं. बघा आमदार खासदाराच्या लोकांना मग तिथं तर मेलेला माणूस उठत आहे ही एवढी वनस्पती असल्यामुळं तिथं 14,000 गंधर्व राक्षस सगळे राखण आहेत. मग हनुमंतरायाला त्यानं युद्ध केलं असेल का काय केलं असावं विचार. कळे मांडिली ते घेऊन देती औषधी ते बळे मिश्रण उदाते ते कपिते गोविले. माझ्या हनुमंतरायाला ती वनस्पती घेऊ देत नसतात वर गंधर्व राखण करणारे आहेत. मग ते राखण करणारे गंधर्व भांडणाला उठले असतात का याच्यामुळे माझ्या हनुमंतरायाला उशीर झाला असेल का. हे न घडे कपिशी शने मारील गंधर्वाशी जगती तळी हनुमंतासे रणे उदासी न भिडवे. हे बी शक्य नाही म्हणू लागले. 14,000 बनकर 80,000 किंकर हनुमंतरायाने पापण लयपण मारले होते. हे तर काय बापुडे आहेत म्हणले गंधर्व राखण करणारे हे बी शक्य नाही. असा निधडा वीर माझ्या हनुमंतराय 14,000 बनकर 80,000 किंकर मारिल्या की गुमराज ठबीर हनुमंत आम्ही तर राक्षसाच्या पंक्तीशने मारिल्या मारुती ते गंधर्वा पुढे केते शेने कपिपती निवटील. कोटी कोटी राक्षस हनुमंतरायानं पापण लयपर्यंत मारल्या आणि ते गंधर्व बापुडी किती म्हण लागले काय करू शकत नकळे काय पडले कोणते लोटून गेली मध्ये राती हनुमान नयची शीघ्र गते रघुपती सचिंत. काय झालं असं अनंत ब्रह्मांडाचे मालक चिंता करू लागले. ओ महिला मंडळ काय झालं असावं माझ्या हनुमंतरायाला का वेळ लागला असावं बरं. कळी काळाला दमवणारा माझा हनुमंतराय आहे का उशीर झाला असावं विचार करू लागले. प्राणे वेचल्या लक्ष्मण औषधीचे काय कारण अश्रू पूर्ण झाले नयन लक्ष्मण केवी वाचल. हनुमंतराय येईल
उशीर झाल्यावर सूर्योदय झाल्याच्या नंतर लक्ष्मण वाचणार नाही. मग लक्ष्मण नाही वाचल्यावर औषधी येऊन उपयोग आहे का? या दुःखामुळं भगवंताच्या डोळ्यात पाणी आलं. लक्ष्मणा काय केले रणयुधा ते सांडिले बरं. शक्ती भेदे शयन केले मज मोखलिले रणांगणी. देव दुःख करू लागले, का नाही करणार? दोघेच बंधू वनाला गेले होते. आई साहेबाला रावणानं नेलं, 3 जण होते. आता लक्ष्मण गेल्यामुळे देवाला दुःख वाट लागलं. मांडीवर घेतले लक्ष्मणाला, आपल्या रात्रभर देव मांडीवर घेऊन बसले होते. लक्ष्मणा, मला रणामध्ये मोकळं का सोडलं? मला एकट्याला सोडून का गेलं? दुःख करू लागले. करोनी अद्भुत पुरुषार्थ वाचविला शरणागत शक्ती केले प्रति हात. बरोबर. शरणागत तुझ आली तू किती पराक्रमीस लक्ष्मणा, आणि खरंच ती शक्ती किती शरण येऊ लागली हो लक्ष्मणाला. लक्ष्मणा किती मोठेपणा दिला तुम्ही. ती शक्ती म्हणू लागली, कन्या सासुराशी जाये मागे परतुनी पाये. इतकी ती शक्तीला शरणांगत देणारा तुम्ही आहात लक्ष्मणा म्हणला. शरणागता शरण्य साच एक लक्ष्मण ब्रीद दाबिले साच करून शक्ती झेलून निजर जाई. कुणी घेईल का जीवावरली गोळी? किती नवल आहे. तुम्ही हृदयाच्या ठिकाणी त्या शक्तीला जागा दिली, तारा दिला. एवढा मोठेपणा लक्ष्मणा तुम्ही केला. विभीषण घातला पाटेशी शक्ती धरिली पोटेशी. सौमित्रे ख्याती केली आयशे शरणागताशी शरण. काय नवल शक्ती कोणाला? विभीषणाला मारली होती लक्ष्मण रावणानं. ते पाठीमागे घातलं लक्ष्मणाला तुम्ही, आणि तुम्ही किती मोठेपणाला छातीच्या ठिकाणी त्या शक्तीला जागा दिली म्हणू लागली. येर येराच्या घाता वैली येर येरा प्रवर्तली. येर येराच्या भय भ्याले दोन्ही आले तुझा शरण. ती शक्ती मारली एकाला आणि लागली तुम्ही घेतली. शरणागती तुम्ही पत्कारली. शरणागत माझी माऊली लक्ष्मणा, तुम्ही आपल्या हृदयाच्या ठिकाणी शक्तीला जागा दिली. विभीषण पहिले शरणारती पाठीशी घातीला निश्चिती. हवेची शरण आली शक्ती ठेवी ठेविली हृदयशी. लक्ष्मणा, आपण मरतो का दुसऱ्यासाठी? महिला मंडळ किती नवल आहे पहा. शक्ती विभीषणाला आणली होती. लक्ष्मणा, तुम्ही शरणागत पाठीशी घातीला, पायकू पाठीशी घातीला, आपण पुढं उभा राहिला. तुम्ही एवढा मोठेपणा केला आपल्या जीवाची न पर्वा करता. मग त्या शक्तीला जागा तुम्ही आपल्या हृदयाच्या ठिकाणी दिली. एवढा मोठेपणा तुम्ही केला म्हणून दुःख करू लागले. प्राण जाईल सर्वता परिनुपेक्षा शरणागत. सौमित्रे साच केले आता प्राण येता सावनी. शरणागताला जागा दिली. शरणागताची माऊली तुम्ही लक्ष्मणा. महिला मंडळ आवाज आला की नाही? याला झोपलं नाही ना कोणी? नाही, आता उठायचा टाइम झाला, आम्ही झोपून आलो. काही हरकत नाही. म्हणून आमच्या नशिबाला लाईट गेली बघा. म्हणून लक्ष्मणाबद्दल देव काय काय म्हणू लागले. वैशोनिया लक्ष्मणा जवळी हात पिटी वक्ष तळी. सौमित्रे मांडिली रांडोळे मद शिका बोले बोले गा. अनंत ब्रह्मांडाचे मालक आहे तो. एका नाही लक्ष्मणाला आपल्या मांडीवर घेतलं. दुःख करीत असताना कपाळ रप 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 बडू लागले. माझा लक्ष्मण मला का बोलत नाही? दुःख ये रे लक्ष्मणा सात देगा बंधुरत्न मद सानिले माझी रणा निष्ठुर मना करुणी. काय देव करुणा भाकू लागले हो. लक्ष्मणाला आपल्या मांडीवर घेतलेला आहे. लक्ष्मणा ये रे ये रे. या वनाच्या ठिकाणी या अशा अवघड प्रसंगी लक्ष्मणा तुम्ही मला टाकून चाललात का म्हणून देव दुःख करू लागले. मज सांडोनी दुखार रणी निघाला शितोरी. माझे अपराध बहुत तू समस्त साहिले. लक्ष्मणा, काय तुम्ही रण केलं, काय युद्ध केलं, काय इंद्रजिताला मारा कष्ट लागले होते हो. 14 वर्ष 14 दिवस निराहारी ब्रह्मचारी राहून तुम्ही एवढे कष्ट सहन केले. आणि आता थोड्या दिवसासाठी
तुम्ही मला सोडून जातायत का? लक्ष्मणा का मला बोलत नाही? दुःख करू लागले. बहुसाल कष्टला शिवणे बरं. कष्ट करीशी अनुदिनी ओटा फुले बांधोनी बरं. फळ आणोनी मज देशी देवानं विचारलं का हो? अगोदर काय फळं आणून देऊ लागले, अहो रात्र सेवा करू लागले, पण आता देवाला आठवू लागला लक्ष्मणा तुम्ही वनामध्ये उपाशी पोट आपले बांधून म्हणजे उपवासी पोटी फळं आणून दिले, दिन रात्र माझी सेवा केली, आणि आता का बरं मला बोलत नाहीत म्हणू लागले. चरण शालन करीशी नित्य बरं चरण चुरीशी यावो रात्र निद्रान लगे अनु मात्र बरं, बरं. सावचित राम भजनी इतकी तुम्ही सेवा केली हो, रात्रभर झोपायचं नाही, तुम्ही फळं आणून द्यायचे, पाय चुरायचे आमचे, एवढी सेवा केली अहो रात्र लक्ष्मणा, आणि आता मला का बोलत नाही तुम्ही? तुझे कष्ट आठविता हा. मध होत असे दुखावस्था बरं. हृदय स्फोट होईल आता न देखता सोमित्र ए लक्ष्मणा, तुमच्या जर कार्याची आठव केली तर मला इतकं दुःख होतं, इतकं होतं, बहुवाटे दुःख फुटू पाहे हृदय, माझ्या हृदयाचा स्फोट झाल्याशिवाय राहत नाही लक्ष्मणा. का तुम्ही जर मला नाही बोलला माझा प्राण राहू शकत नाही. काय म्हणतात? मनवोनी घाली लोटांगणी सवेच सावाद झाला म्हणे मी बरं. भ्रांत काय मनोनी कंदना लागोनी उठिला काय नाही हो, त्या भगवंताची सत्ता झालं, सूर्य निघत नाही बघा, त्या भगवंताची सत्ता नाही झाली. झाडाचं पान हालत नाही किंवा प्राण सुद्धा आपण बोलू शकत नाहीत. एवढा अनंत कोटी ब्रह्मांडाचे मालक म्हणतात माझा लक्ष्मण उठत नाही, मग मी काय भ्रांत झालो काय? पुन्हा देवानं मूर्छना सावरली. काय म्हणतात? मने काय झाले येते कौन नेविल सोमित्रा ते धामोनिया सकळ भूते लोकपाळा ते जमीन देवाला रागच आला. का नाही येणार ना हो, मरक्या जीवाला राग आलाय की लाईट आली तर बसा वाटते, आता नाही इलाज आहे होय. काय करा, नाही सेवा करावं तर उपयोग काय आलेला आपण, अवघड आहे की. त्यामुळे लक्ष्मण नाही जर उठले, देव म्हण लागले हे जे कोण लक्ष्मणाला माझ्या नेले ह्या भूतानं लोकांना सगळ्याला मी शिक्षा लाईन, मी काय भ्रांत. आणि खरंच देव सत्ताधीश भगवंत होते हो, देवाला भेण्याची काय गरज होती? कोणाकोणाला शिक्षा लावतो ऐकू आपण. मारुतने दमिली धरित्री दुईल्या औषधी बरोबर. सामग्री मी त्याहून दमिल बाणा बरोबर. सौमित्र शरीरे उठी या जावा पृथ्वीराजानं पृथ्वीचं दमन केलं होतं. भगवंत म्हणतात मी एक बाण काढीन आणि ह्या पृथ्वीचं दमन करीन आणि आमच्या लक्ष्मणाला उठविण्याचं कार्य करीन. आगस्ती ऋषीने निश्चिती सोशियला पापती मी त्याहून करीन ख्याते बरं. त्रिजगती कोरडी अगस्त ऋषीनं एका वंजळीमध्ये 7 समुद्राचं पाणी प्राशन केलं होतं, म्हणजे समुद्र कोरडा केला होता. मग मी काय करेन, त्यावरून एक बाण काढेन आणि बाण काढेन ह्या पाण्याची जीवनशैली कमी करीन आणि लक्ष्मणाच्या हृदयाच्या ठिकाणी आणून बसवीन, लक्ष्मणाला उठविण्याचं कार्य करीन. सौमित्राची जीवन सेरी आणून देईला झड करी तव करीन बोरे बाणधारे आपाची हे जे ते जेची शोषील जाऊ सतेज होय लक्ष्मण अन्यथा मावात प्रेरेन निशे शोषीना तेजासी पाण्याला शिक्षा लावीन, तेजाला शिक्षा लावीन, माझ्या लक्ष्मणाच्या शरीरात तेज काम करीत नाही, हे एक बाण काढीन तेजाला शिक्षा लावून लक्ष्मणाला उठविण्याचं काम करीन. बाणे मासुन्य भरडीन प्राशीन सकळ प्रभंजन हा. जावा लक्ष्मणाचा निज प्राण बरोबर. स्वया आपण आणून देन हे देई वार आहे ना, त्या वाऱ्यालाही मी शिक्षा लावीन आणि लक्ष्मणाला त्या प्राणाच्या ठिकाणी आणून देईन. कारण का माझा लक्ष्मणाचं प्राणाचं कार्य बरोबर होत नाही, म्हणून याला शिक्षा करेन आणि माझ्या लक्ष्मणाला उठवण्याचं काम करेन म्हणून लागली. शोभवनी चिदाकाश घोटीन सगळेची आकाश बरोबर. सौमित्राचे हृदयाकाश सावकाश जव होय 5 प्रकारचे आकाश आहेत
आहेत आपल्या शरीरामध्ये, मग ते पाचही प्रकारच्या आकाशाला शिक्षा लावीन, लक्ष्मणाच्या शरीराच्या ठिकाणी आणून बसीन, लक्ष्मणाला उठविण्याचं कार्य करीन म्हणतात. दमोनिया सकळ देव उडीन त्याची माव करीती सौमित्राशी सावयव ते लाघव करीन. आज जे लक्ष्मणाचे कार्य काम करीत नाही, एवढ्या देवाला मी शिक्षा करेन आणि लक्ष्मणाला उठवण्याचं कार्य करेन म्हणू लागले. दमोनी दिशाची पोकळी भरील चिदानंद कलोळे बरोबर आहे. जाऊ सौमित्राचे कर्ण बिळी आल बाळे निगेश. माझ्या लक्ष्मणाला मी रात्रभर आवाज द्यालो, बोलायलो, एवढं दुःख करायला ऐकू येत नाही ना. कानाची देवता दिशा आहे, मी त्या दिशाला शिक्षा करीन, लक्ष्मणाच्या कानाच्या ठिकाणी आणून बसवीन आणि लक्ष्मणाला उठविण्याचं कार्य करीन. बाणे पाडोनी सूर्यासी खंडोनी उदयास्ताशी घेईन हिरोनी तेजाशी नेत्री लक्ष्मणाशी भरीन. काय करतात ना भगवंताला देव सांगू लागले, हे सूर्य ना आता सकाळी सूर्योदय होणार आहे ना, त्या सूर्याला छेदीन निघायच्या अगोदरच का लक्ष्मणाच्या डोळ्याची दैवता सूर्यचंद्र आहे. माझा लक्ष्मण डोळे उघडून पाहत नाही, लक्ष्मणाला ऐकू येत नाही, त्या सूर्याला तेच काय दंड करीन आणि लक्ष्मणाच्या डोळ्याच्या ठिकाणी आणून बसवीन. अश्विनी देवा ध्वनी निरोध केला हे घ्राणी बरोबर. त्याचा कंदची खणोने सौमित्र घ्राणी ओपिन. अश्विनी दैवत ही श्वासाची दैवता आहे. अश्विनी कुमाराला मी दंड करीन, लक्ष्मणाच्या नाकाच्या ठिकाणी आणून बसवीन, लक्ष्मणाचं कार्यरीत करीन म्हणून. वरुणा ते गालो निघाना जेने निरस केली रसना गोडी हिरोने आणि न जाना बरं. चेतविन सौमित्राची. माझ्या लक्ष्मणाची जीभ आंबट तिखट खारट काहीच म्हणत नव्हती, कार्य करीत नव्हती. त्या वरुणाला मी दंड करीन, लक्ष्मणाच्या जीभीवर आणून बसवीन आणि ते कार्य करून घेईन म्हणून. वायूने मांडिली गसगस केला सौमित्रा मंद स्पर्श बरोबर. पिलोनी त्याचा प्राणांश करीन सुपर्श सौमित्र. माझ्या माझ्या लक्ष्मणाला ही स्पर्श आहे ना, त्याला हवा लागत नाही, वारा लागत नाही, हे कार्य करीत नाही, म्हणून त्या वाऱ्यालाही मी दंड करीन, लक्ष्मणाच्या स्पर्शाला आणून बसेन. इंद्रे मांडिले बंड निर्वे केले बाहुदंड ठेचोनी त्याचे तोंड सबळ भुजदंड करीन. माझ्या लक्ष्मणाचे हात कार्यरीत करीत नाहीत, हालचाल करत नाही, त्या उपइंद्राला मी दंड करीन, लक्ष्मणाच्या हाताच्या ठिकाणी आणून बसवीन. हेमा संचरे आदोगा दिशीला केली शरशक्ती त्याशी लावून या ख्याते बरं. अक्षय निश्चिती सौमित्र करीन. माझ्या लक्ष्मणाची यमदैवता कार्यरत करत नाही, त्या यमदैवतालाही दंड करीन आणि लक्ष्मणाला उठवण्याचं कार्य करीन. ब्रह्मयाने केला विरोध खुंडला रती स्वानंद त्याचा ठेचोनिया बंद बाधा खंडानंद भरीन. ते ब्रह्मदेव सत्य लोकांचे मालक आहेत ना, ब्रह्मदेव ही माझ्या लक्ष्मणाचं कार्य बरोबर करत नाहीत, म्हणून त्या ब्रह्मदेवाला दंड करीन आणि लक्ष्मणाच्या हृदयात आणून बसवीन. केली उपव्यंद्रे छळला युक्ती कुंडली गमना गमन शक्ती बरोबर. त्याशी लावून या ख्याते उर्मिला पती उठविन. माझ्या लक्ष्मणाला चलण्याचं कार्य करत नाही, माझा लक्ष्मण पाय धरत नाही, त्या उपइंद्राला दंड करीन आणि लक्ष्मणाच्या पायाच्या ठिकाणी आणून बसवीन. बळीने द्वारपाल केला वामन त्रिविक्रम भला खीन सौमित्राच्या पाऊला बरोबर. चालविल मग सुखे. ही तळपायाची दैवता वामन आहे, माझ्या लक्ष्मणाची दैवता काम करीत नाही. ते वामन कोण आहे? बळी देवाचाच अवतार आहे की. त्या बळीला मी दंड करीन, माझ्या लक्ष्मणाच्या पायाच्या ठिकाणी तळपायाला आणून बसवीन आणि चलण्याचं कार्य मी करून घेईल म्हणून. नभे बांडिले मांडिले दोनदा निषेध खुंटला शब्द बरोबर. उडवली त्याचा शून्यवाद अनाथ शब्द काढीन. आकाशानं माझा लक्ष्मण होऊ देत नाही, आवाज देत नाही, ऐकू येत नाही. माझ्या लक्ष्मणाला आकाशाला दंड करीन आणि लक्ष्मणाच्या आवाजापाशी आणून बसीन आणि लक्ष्मणाला उठवण्याचं कार्य करीन म्हणून. चंद्र पिढीला शय रोगे तरी निचलन राहे चिवगे सौमित्राचे मन नेले वेगे मूर्छित करुणी राहिला. देवाच्या हातामध्ये सत्ता आहे, महिला मंडळ आपल्या हातात नसून आपण लवकर आवरतच का मालकानं स्वयंपाक कर म्हणल्या.
फिरून या म्हणतो करतो. देव काय म्हण लागले पहा, देव म्हण लागले हे चंद्र आहे ना, त्या माझ्या लक्ष्मणाच्या मनाची दैवता चंद्र आहे. माझ्या लक्ष्मणाचं मन चलन वलन करत नाही. मी ह्या चंद्राला आयशे दंडी नमी त्याशी सोय विसरो निज धर्माशी सांडोरी संकल्प विकल्पाशी उठविन सोमित्राशी निर्विकल्प. संकल्प विकल्प मन करत नाही माझ्या लक्ष्मणाचं, म्हणून मी त्या चंद्राला दंड करेन आणि लक्ष्मणाच्या मनाच्या ठिकाणी बसवीन म्हणू लागले. का? भगवंताच्या हातात सत्ता होती म्हणून. आपल्या हातात सत्ता आहे का लाईट आणायची? तरी काही सत्ता नाही. भगवंत सगळ्याला दंड देऊन माझ्या लक्ष्मणाला उठविण्याचं कार्य करतो. पहिल्याच वेळेस म्हणले की मी भ्रांत काय झालो, कारण सत्ताधीश भगवंत असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहे देवाच्या ना. ब्रह्मयाने बुद्धी केली मंद उडविन त्याचे ब्रह्मपद. बरोबर आहे. सौमित्राशी निर्विकल्प शुद्ध स्वरूपाव बोध जवन करी. आहे ब्रह्मदेव आहे रे, बुद्धीची देवता ब्रह्मदेव. बरोबर आहे. त्या ब्रह्मदेव सत्य लोकाचा मालक आहे महिला मंडळ. का सांगायले? कारण आपली संख्या जास्त आहे म्हणून सांगायले तुम्हाला. रात्रभर आमच्या महिला मंडळाने जागरण केले पा. इथं जास्त वाचक सूचकच होते जास्त. आता वाचक सूचक गेले तर संख्या खाली रिकामी आहे की, आणि ही जागा रिकामी लागणार आहे. कारण का? हनुमंतराय पर्वत घेऊन आले टिकीत आणि कुठं जागाच रिकामी असल्या म्हणून जागा रिकामी झालेली पाहिजे. हनुमंतराय जे ब्रह्मदेव बुद्धीचं काम करत नाही ना, मग त्या सत्य लोकांच्या मालकाला ब्रह्मदेवाला मी दंड करीन, पदावून काढून टाकीन, माझ्या लक्ष्मणाच्या बुद्धीच्या ठिकाणी आणून बसीन. रुद्र अहंकार केला क्षीण बरं या शिशो मार करी. बरं. सवर्तका संवारून हा. धरी स्वरूपाभिमान जव सौमित्र. अहंकाराची देवता रुद्र आहे. ते रुद्रालाही मी दंड करीन, लक्ष्मणाच्या अहंकारा ठिकाणी आणून बसीन, हे कार्य करीन म्हणू लागले. विष्णू येऊन या त्वरित बरं. न करी सौमित्रा सावचित. बरं. तरी तो करीन पदाच्युत हा. सर्वगत देशोधडी. देव भ्रांत झालं म्हणले. देव आता काय म्हणा माझ्यासाठी. आता मी बघा लाईट नसली तरी माईकाकडे तोंड करायला काय घेणं नाही का? कारण सवय लागली ना हो. इकडे इकडे सुद्धा बघा नाही. मला वाटतं लाईटच आहे असं. काय गरज आहे का? याचं काम नाही आता. तसं देव भ्रांत झाले. देव म्हणाले अहो स्वर्गामध्ये विष्णूचं स्थान आहे की, इतके स्वर्ग आहे, वरी देवाचं घर आहे महिला मंडळ. तिथं विष्णू मालक आहेत. कोण? हेच राम प्रभू आहेत. देव म्हणतात त्या विष्णूला आम्ही दंड करीन आणि चित्ताच्या ठिकाणी लक्ष्मणाच्या बशीन. स्वतःलाच म्हणाले विष्णू तेच आहेत आणि रामही तेच आहेत. देव भ्रांत झाले बंधूसाठी. आपल्या भावाने नाही. भाऊ जर पंढरपूरला गेले त्याचा धुरा काढून बरोबर करतात इकडं. असा भाऊ नव्हते व राम अवतारात. राम चाले पुढे लक्ष्मण झाडी काटे, आयशे बंधू नाही कोठे. म्हणून इतकं प्रेम होत. त्या प्रेमाच्या पोटी देव स्वतःलाही म्हणतात त्या विष्णूला पदच्युत करीन आणि माझ्या चित्ताच्या लक्ष्मणाच्या ठिकाणी आणून बसवीन, लक्ष्मणाला उठविण्याचं कार्य करीन म्हणतात. लक्ष्मणाचे विरवे जाण पूर्ण शोभला रघुनंदन. अंतक होऊन धनुष्यबाण सजिला. देवाला राग आला व माझा लक्ष्मण उठला. खरंच कवर दम काढीन. रात्र गेली देवाची. लक्ष्मणाला आपल्या मांडीवर घेतलं. देव वाट पाले. डोळ्या लागला नाही हो. 18 पद्म वानर झोपली नाही. तो वानर होते. मला तर वाटतं देवाला वानर का सोबत आणले? अयोध्येमध्ये माणसं नव्हते का? अहो कारण का 6 महिने झाले देवासोबत वानर आहेत. आणि हे जर वानर आणून माणसं आणले असते देवानं, लंका सोन्याची होती व सगळी. आता ह्या पक्षातलं त्या पक्षात लोक झाला वेळ करणं झालेत. कारण का त्या जर रावण म्हणला असता तर मी एक सोन्याची ईट देतो बाबा, मयाकून वार आम्हाला सोडून द्या, माणसं बदलली असते. म्हणून वानर बदलत नाही. सोनेरूपी आम्हा मृत्यूके समान. झाडाचा पाला खाऊन रामाची भक्ती केली. जन्म मरणाची आवृत्ती बुडत होतो मारुती. तू हा लावून या राम भक्ती. वानर पंथी
उद्धरिल्या. असं काम वानराने केले, झाडाचा पाला खाऊन देव जोडला हो. म्हणून देव म्हणले मी काय भ्रांत झालो का? हे वानर टुकुमुकू बघालेत. रात्र गेली म्हणले, लक्ष्मणच उठला नाही. आता सगळ्याला मी दंड करीन, लक्ष्मणाला उठीन. मारीन राक्षस काळा जाळी नाही जगती तळ झाला क्रोधाग्नी कलोल बरोबर. काळा काळ रघुवीर. देवाला राग आला, रागच येऊ नये हो देवाला. देव लय मर्यादा पुरुषोत्तम आहे, कवर दम काढीन हो देव. रात्र गेली, उजडत आले, जवळजवळ पहाटेचे 3 वाजत आले. 3 प्रहर रात्र झाली. देवाला राग आला, बाण काढला देवानं. हे जगती तळ, अहो सगळं आटवून टाकतो म्हणले. माझा लक्ष्मण जर उठला नाही ना, कोणाला शिल्लक ठेवीत नाही. आकाळे मांडला युगांत लोक पाळ हळबडी राम होता क्रोधा निमित्त डोळे झाकीत प्रलय रुद्र. का नाही हो, प्रलय रुद्रकाचा काळाचा काळ, बापाचा बाप रघुनाथ राम प्रभू होते. लखाचा धनुष्य बाण काढल्या बरोबर अग्निरूपी ब्रह्मा म्हणे काय झाले काळे विन प्रयांत मानिले जुने कष्ट मज ओढवले पुन्हा कैसे सकल ब्रह्मांड रचो. महिला मंडळ आवाज आलाय ना, यालाय ना. आता झोपायची वेळ नाही ना, झोप झाली. काय म्हण लागले देव? ब्रह्मदेव सत्य लोकाचे मालक ब्रह्मदेव आहेत. ते सृष्टी निर्माण करतात. तुम्हाला आम्हाला बघा, सारखे लोक केलेत का ब्रह्मदेवाने? वेगवेगळे, प्रत्येक माणूस वेगळे केले. किती ब्रह्मदेव हुशार असन. ब्रह्मदेव म्हणू लागले अकाळी प्रलय का झाला असावं बरं? काय आकाश ना, आभाळ नाही, काय नाही, कडाकडी जा कस काय चमकायल्या. मी एवढी सृष्टी केव्हा निर्माण करू? प्रलय होतोय काय पृथ्वीवर? सत्य लोकाचे मालक भगवंतानं बाण काढल्याबरोबर दचकले. होता सकळार जरा प्रति मरकट सैरा ते देखोनी थोर थोरा वानरवीर पुढे झाले. काय नवले राम प्रभूनं बाण काढल्याबरोबर 18 पद्म वानर होतो. वानर सैरावेरा पळू लागले. काय झालं असेल एवढा देवाला का राग आला? मग मोठे मोठे वानर नळा जांबोंद अंगात सुग्रीव कपिनाथ विभीषण शरणागत शिरगुणात प्रार्थी. नळणी अंगात जांबुवंत वृद्ध होते हो. आता तर म्हातारी माणसं घरात नकोच वाटायलीत. महिला मंडळ राव वाटायलीत का? काय त्याचं काम नाही म्हणून त्याला काहीच कळलं म्हणा. काल आलेल्या बाया काय समजणं म्हणा. आधीच्याला बघा, वृद्ध जांबुवंत होते, न्यायनीती सांगत होते, युद्ध करीत नव्हते, पण राम प्रभू त्यांचा विचार घेत होते. का? कारण ती वयाला अधोगर होते किंवा आपल्या 4 पावसाळे अधोगरचे होते म्हणून वय त्याचा विचार घेतल्याशिवाय कार्य करीत नव्हते. ते वानर पळाले का पा, छोटे मोठे वानर पळाले, पण जांबुवंतजी समोर आले. काय म्हणतात? पूर्ण अवतार राम राव करू नये अकाळे प्रयोग कापत असे ब्रह्मदेव बरोबर. नये सृष्टी पाहो करवे ना. मोठे मोठे सगळे वानर पुढे आल्या. भगवंताला हात जोडून विनंती करू लागले, देवा अकाळी प्रलय करू नये. काय आबाळ नाही, काय नाही, पाऊस पडले किती अवघड वाटते. माणूस मध्ये काय अचानकच आबाळ आलो, विजा चमकल्या, कडाकड अवकाळी पाणी पडलं, तसं काही झालं नाही. मग अकाळी प्रलय का बरं तुम्ही करता? बरं एवढंच नव्हे, सत्य लोकाचे मालक ब्रह्मदेव आहे. मग त्या ब्रह्मदेवाला चिंता लागली. देवा विनंती करू लागले, अकाळी प्रलय करिता गुण लागेल निजव्रता तू सकळा ते पाळता निरापराधे घाता नवे करो. देवा सगळ्याला चालवणारा, सगळ्या जनतेला तुम्ही जगवणारी एवढे ब्रह्मांडाचे मालक, मग अकाळी प्रलय का बरं करता? थोडासा विचार करा. वानरच का विनंती करू लागले महिला मंडळ? कारण राम अवतारात हे वानर होते, कृष्ण अवतारात हेच गवळी होते, आपणही होतो महिला मंडळ ते अवतार. म्हणून तर आजही राम अवतारात देव म्हणले मी बुद्ध अवतार पंढरपुरात धरणार आहे, म्हणून माझी ही भजनी मंडळ होणार. ही भजनी झाली, आपण बी ह्याच्या सोबत येतच किंवा अवतारा बरोबर आहेत. म्हणून आजच एवढेच लोक आहेत त्या गावामध्ये. कारण का तेव्हा देवासोबत मोजकेच लोक गेलते ना, आता मोजकेच लोक परमार्थ करतात हो. तेव्हापासून देवाबरोबर होते वानराच्या रूपात, कृष्ण परमात्माच्या अवतारामध्ये गवळी रूपानं गवळणी होत होता आपण. मग ह्या अवतारामध्ये रात्रभर आमच्या महिला मंडळानं जागरण केले पहा बरं. मग त्यावेळेस तेव्हापासून आम्ही देवाबरोबर आहेत. मग देवाला भांडायला काय भोर येऊ, चिंता करायची गरज नाही. म्हणून देवाला म्हणू लागले, देवा तुम्ही अकाळी प्रलय करू नका, तुम्हाला शोभतय का? काय एकाच्या अपराधासाठी संवारणी सकळ सृष्टी
ती प्रतिपालनाची गोष्ट हा. केवी जग झेटी बोलावे. देवा देवा, एकाच्या अपराधासाठी अहो राजा रावणाने एकानं गुन्हा केलेला आहे, मग एवढ्या सृष्टीचा संहार तुम्ही का बरं करतात? देव म्हणले नाही का उठल्या बरोबर एका बाणा सगळं जगती तळ आटून टाकतो म्हणले का? मग त्यामुळे वानरे विनंती करू लागले, देवा राजा रावणाने एकानं गुन्हा केला, मग सगळ्या सृष्टीचा संहार करू नये म्हणून विनंती करू लागले. तू जनक सकळाचा पिता 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 महाचा बरोबर. निरापराध निज बाळाचा हा. संवार कैसा करीतोशी. एका घरचा जर मालक असला लेकरू पप्पा म्हणलं छाती फुगरती हो. ते अनंत ब्रह्मांडाचे मालक होते. सगळे वानर विनंती करू लागले, देवा तू पिता पिता माचा पिता. बघा की आता ब्रह्मदेवाची उत्पत्ती देवाच्या बिंबीतून झाली, मग सगळ्या जगाचा बाप आहे किंवा काय नवलय देवा. तुम्ही धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रिलोक्याचा असे अनंत ब्रह्मांडाचे मालक आहेत. देवा तुम्हाला निर्णय एवढ्या लवकर घेता येत नाही. म्हणून धरिले दोन्ही चरण नको प्रयोजगुनी बाण. तो कृपाळू रघुनंदन बरं. क्रोधोपशमना करी रामा. देवाचे पायच पकडले हो. विनंती नम्र होऊन भूता त्याने कोंडिले अनंत आणि नम्री झाल्या देव नम्री होते. बरं नम्री व्हायचं नाही नम्र व्हायचं. विनंती करायची. देवाचे पाय पकडले. राजा सुग्रीव म्हणतात, अरे देवा नको प्रलय विजू बाण. एवढ्या रागासाठी रावणाच्या विजेसारखा बाण काढू नको देवा, आणि एवढ्याचा संहार करून पाय धरली देवाची. देव काय म्हणतात, भक्त जनाचा कृपाळ बरं. श्रीराम दीन दयाळ बोलला कृपा कलोळ बरोबर. प्रणत पाळ श्रीराम. देव कसा आहे हो? सगळ्याचा प्रणत पाळ कनवाळू करपाळू भक्ता लागी मोही गजेंद्राचा धावा तुहा केला विठाई. आहो देव एवढा कनवाळू आहे. देवाला मुंगी पासून हत्तीपर्यंत सगळ्याची चिंता आहे. असा प्रणात पाळू भगवंता तुम्ही एवढा निर्णय घेऊ नका म्हणू लागले. तृषात दिनच्या जगदेकताची एकाएक वर्षोन या कृपा पेवक न्योविल देख दयाळत्वे. काय दृष्टांत देऊ लागले हो? चातकाला खूप ताण लागली आणि धो 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 पाऊस पडावा आणि चातकाला तृप्ती व्हा, तसं झालं म्हणू लागले. निज भक्ताचे वचन अनुलंगी रघुनंदन केले क्रोधाचे उपशमन. बरोबर भक्तावगण न करीच. का नाही हो? देव भक्ता राखे पायापासून दुर्जनाशी संवारे. असा देव का नाही ऐकणार भगवंताचं? राम अवतारात 6 महिने वाढणारे उपवासी होते. देवासोबत आपण म्हणलं असं चहा कितीदा पिवला आपण रात्र, एकच रात्र काढायची होती. 6 महिने वानर उपाशी राहिले. का नाही देवावर सत्ता चालणार हो? म्हणून देवानं वानराचं ऐकलं आणि देव उपकाराची परतफेड करते. तो कृष्ण अवतारामध्ये किती दही चारलं, किती लोणी तूप चारलं. देवाला चोरी करायची गरज होती? अहो भगवंतानं चोरी केली आपल्यासाठी. सगळ्याला तूप लोणी दूध चारलं का? तर देव म्हणले त्या अवतारात उपवासी होते, ह्या अवतारामध्ये तृप्त करायचे मला वानर, म्हणून देव उपकाराची परतफेड करतात. हे अनंत कोटी ब्रह्मांडाचे मालक भक्तांना विनंती केली म्हणल्या रागाचं उपशमन केलं. एकाएकपणाची दिटी एका जनार्दनी नातील गोष्टी घालिता श्रीरामे मेटे ब्रह्मत्वे सृष्टी हे लावे. काय नवलं काय आम्हाला कोणी सांगा ना, लवकर घ्या उशिरा घ्या, काही बरोबर चाललंय का ना आमचं? लाईट सांगायचं लाईटच असताना अर्धा किती आरडायचं ते का सेवा करायची म्हणलं बिंबीच्या डेटापासून आरडा लागून थोडा वेळ महिला म्हणलं भांडण लागले आपण केवढ्याने करतो. बरं आपल्याला सगळे जमतं इकडे तरी काय माहित नाही. तुम्ही तशा मी सगळे आपल्याला सगळे जमतं यायला तरी माहित नाही. सकाळी सकाळी भांडण लागा झाडून काढण्यासाठी रस्ता. बघा आपण यायला आठवत होत का? आठवत नाही. बेंबीच्या देठापासून भांडतात ना, तशी देवाची भगवंताची सेवा बेंबीच्या देठापासून करायची. घरच्या लोकांना नाही आवाज गेला तर इथं लिहिलं तरी आवाज यावा ना, नाही तर आंधळे दळायले कोण पीठ खा रे पुढचं तुम्हीच म्हणा. तसं होईल. इथं उजडत आल्या तरी ऐकू येणं गेले डुकले येताना मला थोडं जोरातच बोलावं लागेल. आपल्याला काय होणार आहे? एवढ्या देवानं रात्रभर काढली, वानरायनं काढली, मग आपल्याला 1 तास कष्ट. पहिली लाईट नव्हती किंवा मोतीराम महाराजाच्या काळात लाईट होती का?
आता सुविधा झाल्या ना, अवघड झाली, सवय लागली ना सगळी. पहिले काही नव्हतं, तसं आपण 1 घंटाभर म्हणून जोरात सांगायला ऐकू आले की नाही? हा हा, बरं सांगा. हरी एका जनार्दना शरण प्रार्थून या रघुनंदन केले क्रोधाची उपशम बरं. निज जन कृपाळू. ह्या अध्यायामध्ये गाभा महाराज सांगतात भगवंतानं रागाचं उपशमन म्हणजे राग शांत केला. वानरायचं देवानं ऐकलं. देवाला भक्ताचं ऐकावंच लागतंय. एका पुरुष पत्नीचं ना ऐकलं तर चालेल का? कारण देव त्या अर्जुनाचं आणि याचं सुद्धा कोणाचं सगळ्याच ऐकतच होते की भक्ताचं. देव म्हणले मी माझ्या पत्नीला सांगितलं नाही, प्रद्युम्नाला सांगितलं नाही, अनुविरुद्धाला नाही, देवकीला नाही. ते गुहे अर्जुनीशी बोलत का? मग देव सगळ्यापेक्षा मला भक्त जवळचा म्हणते हो. खरंच देवानं पांडवाची किती मदत केली हो. पहाटे पांडव अखंड वनवासी परी त्या देवासी किती नवल आहे. मग नवाला केवडे केवडे न कळे कानोबाचे कोडे. असा अनंत कोटी ब्रह्मांडाचा मला भक्ताच्या पोटी जात नाही हो. म्हणून कुंती माता म्हणू लागल्या धर्मराजाचा राजसिंहासन झाल्यावर रडू लागल्या. देव म्हणले कुंती वनामध्ये रडत नव्हतीस म्हणले, आता का बरं रडायच? का ते बाई तुम्हाला दुःख झालं? त्या कुंती आई साहेब म्हणल्या देवा मला वनामध्ये चांगलं वाटत होतं का? वनामध्ये तू आम्हाला न बोलिता येत होता आणि आता ह्या लोभामध्ये राज्यामध्ये देवा तू देव द्वारकेला चालव म्हणली होती. म्हणून देवा कुंती आई साहेबाला राग आला. देव मला आता भेटत नाहीत म्हणले. वनात होती देव सोबत आमच्या, पण राज्यामध्ये देव नाहीत. म्हणून देवा आम्हाला हे राज्य नको म्हणू लागले धर्मराज्य सुद्धा, कारण देव लांब होतोय हो. म्हणून दुःख रडू लागले. म्हणून देव भक्ताचं मनोगत पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. ह्या अध्यायामध्ये सगळं देवानं भक्ताचं ऐकलं, राग शांत केला. काय म्हणतात? स्वस्ती भावार्थ रामण युद्ध कांडे का काय रघुनाथ पदवशव नाम अष्टाध्याय गोडा पुंडलिकावर ध्यान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. शंभू मोतीराम महाराज की जय. महाराज तो जरा घ्या तुम्ही येऊ. बालू महाराज तुम्ही सांगाय बसा. बालू महाराज थोडं बसा. हे आले आपलं आंबेगावकर आले.